डिसेंबरान तातून प्रोटेक्शन ऑफ ट्रायबल लँड आसा ते हांव तुमचे कडेन शेअर करता. सो हे जावचे पयलीं आमी ऑलरेडी काडलें. हें बील आतां घालूंक नाशिल्लें. 6 ऑगस्ट हें आमी घाल्लें आनी तांणी मागीर लिगल स्क्रुटिनीक धाडलें बिकॉज कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मागतालो. ते मागीर सगळें पास जालें. तांणी एक डॉट न्ही म्हूण एक कॉमा पासून चेंज करूंक ना. ते मागीर इंट्रोड्यूस जालें. सो वी हॅव ऑलरेडी आस्क्ड फॉर प्रोटेक्शन. हांगासरलें न्ही आख्खे गोंयभर जितलो ट्रायबल लँड आसा ताचें प्रोटेक्शन मागता. ते हांवें तेंच सांगलें 73rd अमेंडमेंट गोंयांत कित्याक इम्प्लिमेंट जावंक ना. आनी तांणी पळय रिप्लाय केला. इट इज अ फॉल्स रिप्लाय सायन्ड बाय सिद्धी हलनकर जी सस्पेंड जाल्या पळय ती आरपोरा फायर ट्रेजेडीन. तिणें सांगलां लागू जालो. लागू तर जालो. हांवें एक्सप्लेन केल्लें जी रेजोल्युशनां घेतात ग्रामसभान ती भायर उडयतात. दॅट मिन्स तुमी लोकांचो आवाज आयकना. जो 73rd अमेंडमेंट पास केल्लो जेन्ना राजीव गांधी प्रायम मिनिस्टर आसताना 73rd आनी 74th. सो हो गोंयांत जावना. तो तर जाल्लो जाल्यार ग्राम सभान जे लोक डिसिजन घेता दॅट वील बी सुप्रीम. सो हांगा कितें करता जावं तो सेक्रेटरी होच सेक्रेटरी म्हण न्ही अशे खुबशे सेक्रेटरी आसा. सेक्रेटरी वयर सावन मिनिस्टरांचे फोन येतात त्या प्रमाणे ते गेम चलयताले. ताजे उपरांत तो जायना बीडीओचे वयर DOP हे सगळे मेळून आसा. आनी आमी हे सगळे गव्हर्मेंट ऑफिसरांक वॉर्निंग दिता युअर डेज आर नंबर्ड. आयज पळय तुमी कितें गेम करतात. लोकांची जमनी चोरी करतात. गोंयची जमनी हडप करतात. दोंगर कापतात. तुमचो हात आसा हातूंत. हे येतात पयशे करपाक तेच न्ही. एज गव्हर्मेंट ऑफिसर्स यू आर सपोज टू प्रोटेक्ट द लँड अँड यू आर फेलिंग अँड यू आर कॉम्प्लिसिट. यू आर इक्वली इन्वॉल्ड इन द क्राईम. सो हाका आमी सोडचे ना. पिपल्स पॉवर वील रेन. आमी पंचायती म्हणटा ग्रास रूट डेमोक्रेसी आनी पंचायतीक आमी एक्चुली हें म्हणटात गांवच्या लोकांक केन्ना असले प्रोजेक्ट येता पळय तेन्ना पळय हांवें तेंच सांगलें न्ही. हे कित्याक जाता कित्याक 73rd अमेंडमेंट इन लेटर एंड स्पिरीट इम्प्लिमेंट जावंक ना. ते तर जाल्लें जाल्यार पंचायत बॉडी कॅनॉट ओवर रूल वॉट एवर द ग्राम सभा डिसायड आनी पास करता दॅट वील बी फायनल. कॅप्टन मग आज नवं वर्स हांगा येवन इन्वेस्ट करनाका. कम एज गेस्ट कम फॉर हॉलिडे आनी परते वचा. हांगा सेटल जायनाका. ते आमकां जाय म्हणटा.